दरम्यान मुंबईत महाविकास आघाडीच्या बैठकीत मान अपमान नाट्यही रंगलं। बैठकीला हजर राहण्यासाठी वंचितकडून प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर बैठकीत स्थळी आले, मात्र बाहेरच बसवून ठेवल्याचं सांगत महाविकास आघाडीनं अपमान केल्याचा आरोप पुंडकरांनी केला। मात्र राऊतांनी हा दावा फेटाळून लावला। तुमचा सीट शेअरिंग फॉर्म्युला असेल तो आम्हाला द्या, नसेल ठरला तसं सांगा, पुन्हा भेटूयात, ठरवूयात। परंतु जर तुम्ही आम्हाला बाहेर बसवत असाल तर मग आमचं नाईलाज आहे। नाही, आता नाराज वाईट वाटतं ना, अपमान झाला असं कुठं वाटतं? नाही, एक वेळ लक्षात घ्या, त्यांनी 100% अपमान केलेला आहे, त्यांनी आम्हाला बाहेर बसवलेला आहे, पण त्यांनी अशी वागणूक द्यायला नव्हती। मला असं वाटतं काहीतरी हा गैरसमज आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे। वंचित आघाडीचे 3 प्रमुख नेते माननीय प्रकाश आंबेडकर यांनी या बैठकीसाठी पाठवले होते आणि ते आजच्या बैठकीमध्ये जेव्हा ते इथे आले हॉटेलमध्ये बैठकीच्या ठिकाणी, तेव्हापासून ते आमच्याबरोबरच चर्चेला बसले होते। त्यांनी आमच्या सगळ्यांबरोबर जेवण केलेलं आहे दुपारचं, म्हणजे व्यवस्थित बसले, आपलं वाटल्यास आपण पाहू शकता। आणि चांगल्या प्रकारे चर्चा झाली। त्यांना जे पत्र हवं होतं महाविकास आघाडी समाविष्ट करण्यासंदर्भात, तेही आम्ही आज त्यांना दिलेलं आहे।